बघा, क्रियापदाच्या रूपावरून त्याचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे स्वार्थी वाक्य, दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरं आहे विद्यार्थी वाक्य आणि चौथं आहे संकेतार्थी वाक्य. तर त्यातील पहिले पाहूया स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होतो तर त्याला म्हटलं जातं स्वार्थी वाक्य. दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य. बघा, दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद या गोष्टींचा बोध होतो त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, तिसरा भाग आहे विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो किंवा या गोष्टी व्यक्त होतात त्यालाच विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. आता चौथा प्रकार आहे बघा, संकेतार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अट किंवा संकेत दिसून येतो त्यालाच संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे असे केले तर तसे होईल किंवा तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळतील असा याचा अर्थ होतो. आता आपण या प्रत्येकाचं एक एक उदाहरण बघूया. आता स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य, मी दररोज शाळेत जातो. याच्यामध्ये काय तर फक्त क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला फक्त काळाचा बोध झालाय म्हणून ह्याला म्हणायचे स्वार्थी वाक्य. दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये बघा, सगळे उठून उभे राहा ही झाली आज्ञा. आपण एखाद्याला आज्ञा करतो त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. तिसरं आहे विद्यार्थी वाक्य. इच्छा, कर्तव्य किंवा आपण सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे हे झालं विद्यार्थी वाक्याचं उदाहरण. आता चौथं आहे संकेतार्थी वाक्य. आता बघा, जर तू खूप चांगला अभ्यास केला असतास तर तू चांगल्या मार्काने पास झाला असतात असं संकेत याच्यामध्ये दर्शवला जातो. किंवा खूप पाऊस पडला तर छान पिकं येतील किंवा जमीन हिरवीगार होईल. म्हणजे पाऊस पडला तर काय संकेत दर्शवला जातो हे या वाक्याच्या क्रियापदातून आपल्याला दर्शवलं जाते म्हणून ह्याला म्हणायचे संकेतार्थी वाक्य.